विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मागच्या पिरियडला बघितलं होतं. तर मागच्या पिरियडला आपण बघितलं होतं गहू आणि तांदूळ या पिकाच्या बाबतीमधली आपण माहिती बघितली होती. तर आजच्या या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत की मुख्य कॅश क्रॉप, त्याला आपण रोखीचे पीक म्हणतो. त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कॅश क्रॉप. तर हे जे कॅश क्रॉप्स आहेत तर या कॅश क्रॉप्स मध्ये मुख्यतः दोन पिके येतात. एक आहे ऊस आणि दुसरं आहे कापूस. तर या ठिकाणी ऊस आणि कापसाचे हे जे दोन पिके आहेत तर हे दोन्ही पिके आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये घेतली जातात, विशेषतः आपल्या विदर्भामध्ये सुद्धा घेतली जातात. तर विदर्भामध्ये या ठिकाणी आपण ज्या एरियामध्ये आपण आजूबाजूचा जो परिसर बघितला तर त्या ठिकाणी ऊसाचे उत्पादन सध्या मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आणि ऊसाचे जे उत्पादन आहे तर ऊसाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी खूप समृद्धी झाल्याचे दिसून येते. कारण ऊसाचे जे उत्पादन असते तर ऊसाचे उत्पादन भाताच्या उत्पादनापेक्षा ऊसाच्या उत्पादनापासून मिळणारा जो फायदा आहे हा मिळणारा फायदा साहजिकच जास्त असतो. कारण भाताच्या उत्पादनापासून हेक्टरी जसं आपल्याला या ठिकाणी 60,000 ते 70,000 रुपये मिळतात, तर या ठिकाणी ऊसाच्या उत्पादनापासून आपण विचार केला तर 2 ते 2.5 लाखापर्यंत उत्पादन मिळत असते. त्याच्यामुळे ऊसाची लागवड आहे किंवा ऊसाचं जे क्षेत्रफळ आहे तर त्या ऊसाचे क्षेत्रफळ सध्या महाराष्ट्रामध्ये आता वाढत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी भारतामधला आपण जसा विचार केला तर भारतामध्ये तामिळनाडू हे जे राज्य आहे तर तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात त्याचे 1 नंबर कशामध्ये ऊसाच्या उत्पादनामध्ये लागत असतो. म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन त्या भागामध्ये घेतले जाते. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम 1892 मध्ये या ठिकाणी पुणे जवळचे जे मांजरा आहे तर पुणे जवळच्या मांजरामध्ये काय केलं गेलं, या ठिकाणी मांजरीमध्ये साखर कारखाना तयार केला गेला. आणि तेव्हापासून म्हणजे सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये पुणे जवळची मांजरी या ठिकाणी ऊसाचा कारखाना सुरुवात करण्यात आला. आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये ऊसाचे उत्पादन घेतलं जाऊ लागले. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भामध्ये गुळाचे उत्पादन सुद्धा केले जाते. याच्यापासून ज्या वेगवेगळ्या वस्तू तयार होतात त्या वेगवेगळ्या वस्तू सुद्धा तयार केल्या जातात. तर आता या ठिकाणी आपण बघूया की ऊसाकरता भौगोलिक परिस्थिती. तर याची भौगोलिक परिस्थिती जी आहे तर भौगोलिक परिस्थिती आपण जसं बघितलं होतं या ठिकाणी ऊस जे याच्यापैकी पहिला बघू आपण हवामान. तर हवामानामध्ये मुख्यतः या ठिकाणी ऊसाकरिता उष्णकटिबंधीय जे पीक आहे तर याच्याकरिता या ठिकाणी उष्णकटिबंधीय प्रकारचे हवामान, उष्णकटिबंधीय प्रकारचे जे हवामान आहे हे याच्यासाठी आवश्यक असते. त्याच्यामुळे ऊसाचे जे पीक आहे तर ऊसाचे पीक उन्हाळ्यामध्ये याची जास्तीत जास्त याची वाढ होत असते. याच्या मानाने आपण हिवाळ्यामध्ये बघितलं तर हिवाळ्यामध्ये याची वाढ खुंटल्याचे दिसून येते. परंतु उन्हाळ्यामध्ये जशी याची वाढ जास्त होते त्या काळामध्ये याला जलसिंचनाची जी सुविधा असेल तर जिथे जलसिंचनाची सोयी जास्त असते त्याच ठिकाणी याचे उत्पादन घेतले जाऊ शकते. कारण उन्हाळ्यामध्ये याला जोपर्यंत आपण पाणी देणार नाही, जलसिंचनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत याची जी वाढ आहे ती वाढ होणार नाही. आणि एकंदरीत याला हे जे ऊस पीक आहे हे लागवडीपासून एकंदरीत 12 ते 14 महिने त्याचे उत्पादन असते. आपण भाताचे पीक वर्षातून 2दा घेत असतो तर ऊसाचे जे पीक आहे ते वर्षातून फक्त 1दा घेतले जाते. एकदा लागवड केल्याच्या नंतर ते 12 महिन्यानंतर ते लागवडीस तयार होत असते. कारण याच्यामध्ये जोपर्यंत शुगरचे जे प्रमाण असते, शर्कराचे जे प्रमाण असते, शर्कराचे प्रमाण 14 पर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याची कापणी केली जाऊ शकत नाही. म्हणूनच ऊसाचे उत्पादन घेण्यासाठी या ठिकाणी 12 ते 14 महिन्याचा त्याचा कालावधी असतो. त्याच्यानंतर आपण जसं बघितलं या ठिकाणी याच्याकरता सरासरी जसं आपण तापमान बघितलं तर सरासरी तापमान या ठिकाणी 26 डिग्री सेंटीग्रेड सांगितलं आहे. 26 डिग्री सेंटीग्रेड जरी सांगितलं असेल परंतु 26 डिग्री पासून 40 ते 45 डिग्री जेव्हा आपल्याकडे तापमान होते तरी पण त्या ठिकाणी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये ऊसाचे पीक तर धरून राहते.
परंतु हे जे तापमान असेल 24 डिग्रीचं त्या पिरियडमध्ये त्याचे उत्पादन क्षमता जी असते ती जास्त असते. त्याच्यानंतर याच्यानंतर आपण पर्जन्याचा जरी विचार केला तर पर्जन्याचा विचार केल्यानंतर 100 ते 150 मिलीमीटर 100 ते 150 मिलीमीटर पर्जन्य ज्या भागामध्ये पडत असते त्या भागामध्ये उत्पादन घेतलं जाते. परंतु उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी जेव्हा पाऊस पडत नसेल अशा परिस्थितीमध्ये जलसिंचनाची म्हणजे कृत्रिम पाण्याची व्यवस्था आपणास करावी लागते आणि कृत्रिम पाण्याची व्यवस्था केल्यामुळे ऊसाचे उत्पादन आपणास त्या ठिकाणी घेता येऊ शकते. त्याच्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी मृदा, दुसरा मृदा. तर या ठिकाणी ऊस जे पीक आहे तर ऊस पिकाकरता मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की या ठिकाणी गाळाची जी मृदा असेल, गाळाची आणि सुपीक मृदा, गाळाची आणि सुपीक काळी मृदा या पिकासाठी आवश्यक असते. या ठिकाणी गाळाची आणि सुपीक काळी मृदा असेल तर त्या गाळाची सुपीक काळी मृदेमध्ये या ठिकाणी त्याच्या खालचा जो भाग असेल तर खालच्या भागामध्ये या ठिकाणी चिकन मृदा, चिकन माती किंवा खूप घट्ट मातीचा थर खालच्या भागामध्ये असावयास पाहिजे. खालच्या भागामध्ये घट्ट मातीचा थर यासाठी असावयास पाहिजे कारण की यामध्ये सुद्धा पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे. पाण्याच्या जेवढ्या प्रमाणात निचरा होईल आणि खालच्या भागामध्ये जेवढं पाणी साठवून ठेवलं जाईल तर याच्याद्वारे जे मुळांद्वारे पाणी शोषलं जाईल आणि हे मुळांद्वारे पाणी शोषल्यानंतर ते पाणी कुठं हे जे वनस्पतीची जी मुळे आहेत, ऊसाची जी मुळं आहेत त्या मुळांना पोहोचवलं जाईल. तर अशा प्रकारे ते याच्यामध्ये आणि ती जी मृदा असते त्या मृदेमध्ये कॅल्शियम, नायट्रोजन, त्याच्यानंतर पोटॅशियम अशा प्रकारचे जे घटक द्रव्य असतात ते ज्या मृदेमध्ये ते घटक द्रव्य जास्तीत जास्त असतील तर त्या घटक द्रव्यांच्या सहाय्याने या ठिकाणी ऊसाचे उत्पादन जे असते ते ऊसाचे उत्पादन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात घेतले जाईल. त्याच्यानंतर जे मग आहे मजूर. तर मजूर पुरवठा जो आहे तर या ठिकाणी ऊसाच्या बेण्याच्या लागवडीपासून या ठिकाणी जेव्हा ऊसाची लागवड जेव्हा केली जाते तर ऊसाचं या ठिकाणी बिजाईत म्हणजे अशा प्रकारचे उत्पादन जे घेतो आपण याची बेण्यापासून लागवड केली जाते. म्हणजे जे ऊस असते त्या ऊसाला काय केले जाते त्यांच्या ज्या ठिकाणी डोळा असतो तर ह्या डोळ्यापासून त्याची कापणी केली जाते. हा जो ऊस असतो या ठिकाणी याला मधामध्ये डोळे असतात आणि या डोळ्यापासून याची कापणी या ठिकाणापासून केली जाते आणि हा जो एवढा जो उरलेला भाग असेल हा एवढा उरलेला भाग या ठिकाणी शेतीमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे त्याची लागवड केली जाते. आणि ही लागवड करत असताना म्हणजे या ठिकाणी शेतामधून ऊस कापून आणल्याच्या नंतर या ठिकाणी याच्यावरचे सालपटे जे असतील ती सालपटे काढणे, जो पालापाचोळा असतो तो काढणे. पालापाचोळा काढत असताना याच्यावरती जे डोळे असतात ते डोळा निघू नये, डोळ्याला कसल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी खूप सावधानता बाळगावी लागते. ही सावधानता बाळगल्यानंतर याला काय केले जाते खूप धारदार जे शस्त्र असते ज्याला आपण विळा किंवा कोयता असतो त्याच्या सहाय्याने कापले जाते. ते कापत असताना या डोळ्याला इजा होऊ नये, या डोळ्याला कुठलीही इजा होऊ नये अशा प्रकारची काय केली जाते काळजी घेतली जाते. आणि हे काळजी घेत असताना म्हणजे हे सगळं काम करत असताना जमिनीची मशागत करत असताना जमिनीची मशागत करण्याकरता मजूर लागतात. त्याच्यानंतर ऊसाचे जे बेणे आहे तर बेणे आणणे, त्याला त्याच्यापासून पालापाचोळा बाजूला काढणे, कापणी करणे, डोळ्याची निगा राखणे. तर असे हे जे काम आहे हे सर्व काम करण्याकरिता काय होते मजूर मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता. जसं आपण भाताच्या पिकाकरिता गव्हाच्या पिकाकरिता मजुरांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या ठिकाणी भाताच्या पिकाकरिता ऊसाच्या पिकाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता असते. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मजूर राहतील आणि जेवढे स्वस्त मजूर मिळत असतील मोठ्या प्रमाणात मिळत असतील तेवढ्या प्रमाणामध्ये जो शेतकरी असेल त्याचे आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक उन्नती जी असते ही आर्थिक उन्नती मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्याच्यानंतर मग आपण बघू ऊसाचे उत्पादक प्रदेश. मग ऊस उत्पादन प्रदेश तर ऊस उत्पादक प्रदेशाचा आपण विचार केला तर ऊस उत्पादक प्रदेशामध्ये जो पश्चिम महाराष्ट्र आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण कोल्हापूर जिल्हा बघितला तर त्या जिल्ह्यांमध्ये ऊसाचे जे कारखाने आहेत जे साखर कारखाने आहेत हे साखर कारखाने त्या ठिकाणी जास्तीत जास्त आहेत. आपल्या
त्याच्यानंतर आपल्या विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये सर्व या ठिकाणी एक देवाळा साखर कारखाना सुरू झाला होता आणि देवाळा साखर कारखाना सुरू झाला होता तो सहकारी तत्वावरती काही वर्ष 5-10 वर्ष चालला आणि त्याच्यानंतर तो कारखाना डुबीत निघाला आणि तो कारखाना डुबीत निघाल्याच्या नंतर परत मग त्याला जे आपले नितीन गडकरी आहेत तर नितीन गडकरीने तो कारखाना खरेदी केला आणि तो कारखाना सध्या सुरू केला आणि तो कारखाना सध्या पूर्ती उद्योग समूहामार्फत तो कारखाना सुरू आहे। त्याच्यानंतर लाखांदूर तालुक्यामध्ये एक कारखाना सुरू झाला होता मानस ॲग्रो फॅक्टरीचा तो कारखाना 1 ते 2 वर्ष चालला 1-2 वर्ष चालल्याच्या नंतर परत तो कारखाना सुद्धा डबघाईस झाला अशा प्रकारे। त्याच्यानंतर मौदा तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यात मौदा जो तालुका आहे त्या ठिकाणी बापदेव गावाच्या जवळ या ठिकाणी एक व्यंकटेश्वरा साखर शुगर इंडस्ट्री म्हणून त्या ठिकाणी कारखाना सुरू झालेला आहे। अशा प्रकारे आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक कारखाना सध्या सुरू आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये व्यंकटेश्वरा अजून नागपूर जिल्ह्यामध्ये बाजू त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये साखर कारखाना सुरू झालेला आहे। वर्धेच्या बाजूला अजून पूर्ती उद्योग समूहाचा तिसरा एक कारखाना सुरू झालेला आहे। तर अशा प्रकारे हे जे ऊस उत्पादक प्रदेश आहेत म्हणजे आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये जेव्हा देवाळा साखर कारखाना पूर्ती उद्योग समूहाचा आणि बापदेवचा जो कारखाना सुरू आहे तर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातला आणि गोंदिया जिल्ह्यातला जो ऊस आहे त्या दोन्ही कारखान्यांना पुरवला जातो आणि दोन्ही कारखान्यांना ऊस पुरवला जातो आणि अशा प्रकारचा ऊसाचा जो हंगाम आहे तर ऊसाचा हंगाम 3 ते 4 महिन्यापर्यंत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मजूर लागत असतात। ट्रॅक्टर जे असतात ट्रॅक्टर आणि ट्रकद्वारे ऊसाची वाहतूक केली जाते आणि त्याच्याद्वारे येथील लोकांना रोजगार मिळत असतो। त्याच्यानंतर आपण याचं उत्पादन जसं बघितलं तर या ठिकाणी गोदावरीचे जे खोले आहेत तर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये ज्या ठिकाणी सुपीक आणि गाळाची मृदा आहे तर सुपीक आणि गाळाच्या मृदेमध्ये या ठिकाणी ऊसाचे जे उत्पादन असते ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते। आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला आणि आपल्या विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आपण एकरी जसं उत्पादन बघितलं तर एकरी उत्पादन या ठिकाणी 40 ते 50 टन मिळते। तर हेच उत्पादन आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी 60 ते 100 टनापर्यंत या ठिकाणी उत्पादन केले। म्हणजे हे हा जो परिणाम जो दिसतो तर याचा परिणाम हा आहे त्याचं कारण असं आहे या ठिकाणी जी मृदा आहे पश्चिम महाराष्ट्रातली जी मृदा असते या मृदेमध्ये पोटॅशियम कॅल्शियम नायट्रोजन अशा प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे त्या मृदेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात। तर त्याच्या मनाने आपल्या विदर्भामधली जी मृदा असेल ही जी या ठिकाणी लावा रसापासून तयार झालेली आहे तर जेवढी लावा रसामधलं जे प्रमाण होतं त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रोजन सल्फर फॉस्फेट हे जे प्रमाण त्या मृदेमध्ये जास्त असेल त्या मृदेमधलं उत्पादन जे असते ते उत्पादन त्या ठिकाणी जास्तीत जास्त असते। तर अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामधलं उत्पादन आणि आपल्याकडलं जे उत्पादन आहे हे त्या ठिकाणी जास्तीत जास्त दिसत असते। त्याच्यानंतर जर आपण बघू ऊसाच्या लागवडीची या ठिकाणी पद्धत आणि हेक्टरी उत्पादन तर ऊसाच्या लागवडीची जी पद्धत आहे तर पूर्वीच्या काळामध्ये आपण याची जी लागवड करत होतो ही पारंपरिक पद्धतीने केली जाते। ही पारंपरिक पद्धत अशी होती की या ठिकाणी जे ऊसाचे या ठिकाणी जे डोळे आहेत या ठिकाणी आपण एका वेळेस आपण 3-3 डोळ्याचे अंतर कापतो आणि हे 3-3 डोळ्याचे अंतर कापत होतो आणि हे आपण या ठिकाणी लागवड करतो म्हणजे 3 डोळे या ठिकाणी अशा प्रकारचे लागवड करत होतो आणि या ठिकाणी ज्या 2 सरी वरंब्या ज्या असतील तर त्या 2 सरी आणि वरंब्यामधलं जे अंतर होतं हे फक्त या ठिकाणी आपण 1.5 ते 2 फुटाचे होतं कारण त्या काळामध्ये जी मशागत होती ती मशागत आपण मजुरांमार्फत केली जात होती। सध्याच्या काळामध्ये ऊसाची जी मशागत आहे तर ही ऊसाची मशागत त्या ठिकाणी आपण ट्रॅक्टरच्या म्हणजे यांत्रिकीकरणाद्वारे करतो आणि यांत्रिकीकरणाद्वारे करत असल्यामुळे याला जो लागणारा जो खर्च असतो हा लागणाऱ्या खर्चामध्ये कपात झालेली असते। म्हणजे या ठिकाणी पूर्वीच्या काळात जो खर्च लागत होता पूर्वीच्या काळामध्ये याला एकरी जसं 10,000चा खर्च लागत होता तर आता सध्याच्या काळामध्ये याला लागणारा जो खर्च असेल हा त्याच्यामध्ये कमी असतो। दुसरं याचे जे जाती असतात तर याच्या पूर्वीच्या काळामध्ये वापरत असलेल्या जाती आणि आता सध्या आपण ज्या जाती वापरतो या जातींमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे। ह्या जशा हायब्रिड जाती वापरतो संकरित जाती
या संकरित जातीमुळे याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन वाढलेलं आहे. आता लेटेस्ट आपण जे अंतर या ठिकाणी जे दोन सरी वरंगामधले जे अंतर असेल तर या 2 सरी वरंगामधलं अंतर या ठिकाणी 4 ते 5 फुटाचं ठेवलं जाते. हे 4 ते 5 फुटाचे यासाठी ठेवलं जाते कारण आतमधून इथून यंत्र चालण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण याची मशागत करतो. म्हणून मधल्या भागामधून इथून ट्रॅक्टर जाण्यासाठी हे जे अंतर असते हे अंतर जास्तीत जास्त असते. दुसरं हे ट्रॅक्टर जाण्यासाठी जे अंतर असते आणि 2 सरी वरंगामधलं जेवढं अंतर जास्त असेल तेवढी त्या ठिकाणी हवा खेळती राहते. यांच्यामधून उसाचे जे कांडे असतात, जे पेने असतात, हे पेने मोठे झाल्याच्या नंतर आतमधला जो भाग असतो त्या भागामध्ये हवा खेळती राहावी, त्यांना अंधारच मोठ्या प्रमाणामध्ये मिळावे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात अंधारच मिळेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचे उत्पादन जे असते हे उत्पादन या ठिकाणी वाढल्याचे दिसून येते. आता उसाच्या जरी आपण या ठिकाणी आपण जातींचा विचार केला तर उसाच्या ज्या जाती आहेत तर 419 CO 6210 त्याच्यानंतर सीओचा लागभाग आहे या ठिकाणी कोइंबतूर. कारण कोइंबतूर जे तामिळनाडू आहे तर तामिळनाडूमध्ये या उसाच्या जाती काही झालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे CO म्हणजे कोइंबतूर त्या ठिकाणी 9205 7080 70 ह्या ज्या उसाच्या जाती आहेत. त्याच्यानंतर 6212 ही जी जात आहे तर 6212 या जातीला ही जात 14 महिन्याची असते. म्हणजे ही जात 14 महिन्यापर्यंत परिपक्व होत नाही आणि समजा आपण 12 महिन्यामध्ये ही जात तोडली तर उत्पादन पण कमी असते आणि याच्यामध्ये शर्कऱ्याचं जे प्रमाण असते, शुगरचे जे प्रमाण असते ते सुद्धा या ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर मग याचं संशोधन केंद्र आपण बघितलं. संशोधन केंद्र तर पुणे जवळ या ठिकाणी पाडेगाव आहे. पुणे जवळ पाडेगाव या ठिकाणी याचं संशोधन केंद्र आहे आणि हे संशोधन केंद्र या संशोधन केंद्रामार्फत या ठिकाणी वेगवेगळ्या जाती ज्या विकसित करायच्या असतात ह्या जाती कशा प्रकारे विकसित करायच्या, कोणत्या जातीपासून किती प्रमाणामध्ये उत्पन्न मिळते, त्या जातीद्वारे त्याच्याद्वारे खर्च कोणत्या याच्यामध्ये कमी येतो, कोणत्या याच्यामध्ये सरकाराचं प्रमाण जास्त असते ते त्या ठिकाणी बघितले जाते. त्याच्यानंतर आपण याचं उत्पादन बघू. जे उसाचं उत्पादन जे आहे तर उसाचं उत्पादन 2017-18 या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे. तर 850 मॅट्रिक टन 850 लाख मॅट्रिक टन या ठिकाणी उसाचं उत्पादन सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं गेलं. त्या काळामध्ये याचं क्षेत्रफळ जे होतं 17-18 मध्ये कमी होतं. सध्याच्या काळात आपण याचं क्षेत्रफळ बघितलं तर सध्याच्या काळामध्ये याचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे आणि हे क्षेत्रफळ खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि हे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे याचं उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो ऊस उत्पादक शेतकरी आहे हा ऊस उत्पादक शेतकरी या कॅश क्रॉप्सकडे वळला आहे, रोखीच्या पिकाकडे वळलेला आहे आणि त्याच्याद्वारे याची आर्थिक उन्नती जी आहे ती आर्थिक उन्नती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर जे आपण बघू त्याच्यानंतर मग आहे कापूस. या ठिकाणी एक आहे ऊस आणि दुसरं या ठिकाणी आहे कापूस. तर ऊस आणि कापूस तर कापसाचे जे उत्पादन असते तर कापसाचे उत्पादन हे या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये याचं उत्पादन आहे ते खूप कमी असते. जनरली आपण भंडारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कापूस तर कापसाला या ठिकाणी पांढरं सोनं असं सुद्धा म्हटलं जाते. तर कापसाला पांढरं सोनं यासाठी म्हटलं जाते कारण की कापसापासून मिळणारे जे उत्पन्न आहे आणि हे एकतर कॅश क्रॉप ज्याला आपण रोख पीक म्हणतो किंवा नगदी पीक असे म्हणतात, याला नगदी पीक असं सुद्धा आणि यालाच आपण पांढरं सोनं म्हणतो. म्हणजे काळी मृदा आणि पांढरं सोनं म्हणजे काळ्या मृदेमधून जे पांढरं सोनं निघते, पांढरं सोनं म्हणजे या ठिकाणी निघणारा कापूस. तर हे जे कापूस जो आहे तर या कापसाचे उत्पादन या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यापासून आपण यवतमाळ, अकोला, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी याचे उत्पादन जास्त घेण्यात येते. कारण आपल्याकडे जो विदर्भ आहे तर विदर्भामधली जी मृदा आहे तर विदर्भामधली मृदा कापूस या पीक घेण्यासाठी कापूस पिकासाठी जी आवश्यक मृदा जी असते ती आवश्यक नाही.
ते आवश्यक नाही म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं की ज्या मृदेमधून कापसाकरिता जी मृदा आवश्यक आहे ती आवश्यक मृदा आपल्या विदर्भामध्ये नाही आणि त्याच्यामुळे आपण विदर्भामध्ये कापसाचं पीक घेतलं जात नाही. दुसरं, नागपूर जिल्ह्यापासून आपण जिथली जी मृदा बघितली तर त्या ठिकाणी याचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. मग हे जे उत्पादन घेतले जाते तर हे उत्पादन घेतल्याच्या नंतर हे कॅश क्रॉप्स काय केले जाते, विकले जाते, महामंडळाला विकले जाते, महामंडळ ते खरेदी करते आणि त्याचा मोबदला शेतकऱ्याला देत असते. तर आपण या कापसाच्या धाग्याबद्दलचं बघू. तर कापसाचा जो धागा असतो जो कापसाला जे बोंड येतात आणि या बोंडांमधून काय होतो, कापूस निघतो आणि ह्या बोंडामधून जो कापूस निघतो तो कापूस त्या बोंडामधून बाहेर निघतो, बाहेर पडतो आणि हा कापूस बाहेर पडल्याच्या नंतर या पिरियडमध्ये समजा या पिरियडमध्ये धुके किंवा पाऊस जरी आला असेल तर तो कापूस ओला होतो आणि तो कापूस ओला झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतो. म्हणूनच जो कापूस काढणीचा जो काळ असतो तर कापूस काढणीच्या काळामध्ये या ठिकाणी ओला वातावरणामध्ये ओलावा नसावा, त्या ठिकाणी धुके नसावे किंवा पाऊस खूप नसावा. तर अशा प्रकारे या कापसाचा जो धागा असतो तर उत्तम जातीचा जो धागा असतो तर उत्तम जातीच्या कापसाच्या ज्या जाती असतात त्याची लांबी 5 सेंटीमीटर पर्यंत लांब. याचा धागा जितका लांब असेल, कापसाचा धागा जेवढा लांब असेल तर तेवढं कापूस तयार करण्याकरता येणारा जो खर्च असेल तर हा येणारा खर्च असतो. तर काही जे जाती असतात तर काही जातीच्या धाग्याची लांबी 2.5 सेंटीमीटर तर 2.5 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर पर्यंत असते. जो उत्तम जातीचा जो कापूस असतो उत्तम जातीच्या कापसाच्या धाग्याची लांबी 5 सेंटीमीटर पर्यंत असते. पूर्वी आपल्याकडे जो कापसाच्या ज्या जाती होत्या त्या कापसाची झाडं खूप मोठी व्हायची म्हणजे 5 ते 7 फूट 10 फुटापर्यंत झाड वाढायचं आणि कितीतरी दिवसपर्यंत तो झाड असायचं. त्या झाडाचा आपण कापूस काढायचा आणि त्या कापसाचा उपयोग आपण घरी जे दिवा लावतो, घरी दिवा लावण्याकरता आपण कापूस त्याचा उपयोग करायचा. त्याच्यानंतर आपण गाद्या भरण्यासाठी आपण झोपण्यासाठी ज्या गाद्या किंवा जे अंथरूण वापरतो तर त्या अंथरूण वापरण्यासाठी आपण या कापसाचा उपयोग करायचा आणि तो जो कापूस होता त्या कापसाचा धागा 5 सेंटीमीटर पेक्षाही लांब होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या हायब्रिड जाती निघालेल्या आहेत त्या हायब्रिड जाती निघाल्यामुळे यांचं उत्पादन जास्त असते. यांच्यावरती कीड रोग जे असतात, कीड आणि रोग हे त्या ठिकाणी काय असते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत असतात. तर अशा प्रकारे आता आपण बघू या ठिकाणी याची सुद्धा आपण भौगोलिक परिस्थिती. तर ही भौगोलिक परिस्थिती तर भौगोलिक परिस्थितीमध्ये आपण बघत असताना कापूस हे जे आहे हे या ठिकाणी उष्णकटिबंधीय पीक आहे. तर हे उष्णकटिबंधीय पीक असल्यामुळे या ठिकाणी तापमान हवामान जे आहे हवामान या ठिकाणी उष्ण आहे म्हणजेच या ठिकाणी कापूस पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान, उष्ण व कोरडे हवामान म्हणजे उष्णता पाहिजे आणि कोरडे हवामान पाहिजे. म्हणजे या ठिकाणी वातावरणात दमटपणा नसावा. दमटपणा यासाठी नसावा कारण की कापूस जो निघतो तो कापूस काय करतो, तो वातावरणामधला जो ओलावा जो असतो ओलावा शोषण करतो आणि तो ओलावा शोषण केल्यामुळे कापूस काय होतो, तो बोंडामध्ये कापूस खराब होत असतो. तर अशा प्रकारे कापसाला 21 ते 27 डिग्री तापमान जसं असेल 21 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान हे या ठिकाणी कापूस पिकासाठी आवश्यक असते आणि त्या तापमानामध्ये जास्तीत जास्त आणि याला पर्जन्य जे असते तर पर्जन्य यासाठी 75 ते 100 सेंटीमीटर 75 ते 100 सेंटीमीटर पर्जन्य हे यासाठी आवश्यक असते. ज्या ठिकाणी 75 ते 100 सेंटीमीटर पर्जन्य असेल तर 75 ते 100 सेंटीमीटर पर्जन्य असलेल्या भागामध्ये या ठिकाणी याचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्याच्यानंतर जर आपण बघू या ठिकाणी मृदा, तर मृदा जी असते तर मृदा मी सांगितलं होतं या ठिकाणी काळी कसदार आणि कोयत्याची मृदा असेल, सुपीक मृदा असेल तर ऊस पिकासाठी या ठिकाणी काळी मृदा आवश्यक असते. काळी ऊस कापूस काळी मृदा, काळी आणि कोयत्याची ज्याला गाळाची मृदा म्हणतो तर ही गाळाची मृदा ज्या ठिकाणी असेल तर गाळाची मृदा ज्या ठिकाणी राहील तर त्या ठिकाणी याचं उत्पादन जे असते ते उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत असते. तसेच या ठिकाणी जी मृदा असेल या ठिकाणी अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम, त्याच्यानंतर कॅल्शियम जे वेगवेगळे खनिज द्रव्य आहेत तर जिप्सम, मॉलिब्डेनम अशा प्रकारचे जे
मृदेमध्ये मिनरल्स मोठ्या प्रमाणामध्ये असतील तर त्या मृदेमध्ये याचे उत्पादन जे असते ते उत्पादन जास्त प्रमाणामध्ये येत असते. उत्पादन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येण्यासाठी ज्या मृदेमध्ये जास्तीत जास्त अन्न घटक द्रव्य जे आहेत हे घटक द्रव्य जास्त असतील तर त्या घटक द्रव्यांच्या सहाय्याने काय होईल याचं उत्पादन जे असते ते उत्पादन जास्तीत जास्त होत असते. ओके. त्याच्यानंतरच्या मग या ठिकाणी त्याच्यानंतरचे मजूर तर ज्याप्रमाणे आपण गहू तांदूळ त्याच्यानंतर ऊस या पिकाकरिता जशी मजुरांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या ठिकाणी कापसाच्या लागवडीपासून म्हणजे बीज भरणीपासून जेव्हा आपण जमिनीची मशागत करतो जमिनीची मशागत केल्याच्यानंतर मशागत करण्याकरिता मजूर लागतात. त्याच्यानंतर या ठिकाणी रोवणी करण्यासाठी मजूर लागतात. रोवणी केल्याच्यानंतर मग त्याला आपण नांगरणी करतो खुरपणी करतो त्याच्यानंतर विरळणी करतो आणि ही विरळणी केल्याच्यानंतर विरळणी करण्याकरिता म्हणजे सर्व जी कामे आहेत शेतामध्ये संपूर्ण कामे करण्याकरिता जेवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर असतील जेवढे स्वस्त मजूर असतील तर त्याच्यापासून साहजिकच मिळणारा जो उत्पन्न मिळणारा जो नफा असेल तर शेतकऱ्याला मिळणारा नफा काय होईल जास्तीत जास्त असेल. त्याच्यानंतर आपण कापूस उत्पादन प्रदेश जे बघितलं तर कापूस उत्पादन प्रदेशामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापूस जास्तीत जास्त विदर्भाचा काही भाग विदर्भाचा आपण पश्चिम भाग तर विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कापसाचं उत्पादन याच्यामध्ये मुख्यतः तर कापसाचा जो प्रदेश आहे तर कापसाचा या ठिकाणी पूर्वेकडील भाग वगळला तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापसाचे उत्पादन जास्तीत जास्त होत असते. तर विदर्भामध्ये आपण बघितलं तर अकोला बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती हे जे 4 जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलढाणा नागपूर तर ह्या ज्या 4-5 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी उत्पादन होत असते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त होते तर विदर्भाचा जो पूर्व विदर्भ आहे पूर्व विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यानंतर मग मराठवाडा आहे खानदेश आहे मराठवाडा त्याच्यानंतर खानदेश कोकण या ठिकाणी कोकणामध्ये सुद्धा काही प्रमाणात कोकणामध्ये सुद्धा कापसाचं उत्पादन घेतले जाते. त्याच्यानंतर आपण बघू त्याची लागवडीची पद्धत तर लागवडीची जी पद्धत असते तर लागवडीची पद्धत ही या ठिकाणी खरीपामध्ये लागवड केली जाते आणि कापसाचे जे उत्पादन असते किंवा जे पीक असते हे खरीपामध्ये याची लागवड केली जाते. म्हणजे आपण जसं भाताचं उत्पादन घेतो तर भाताच्या उत्पादनासारखा याची सुद्धा लागवड खरीपामध्ये जून जुलै महिन्यामध्ये केली जाते आणि जून जुलैमध्ये केल्याच्या नंतर दिवाळीच्या म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कापसाची वेचणी जी असते तर ही कापसाची वेचणी येत असते. तर अशा प्रकारे याची जी लागवडीची जी पद्धत आहे आणि काढणीची आहे तर लागवडीची पद्धत त्याच्यानंतर मग कापसाचा जो हंगाम असतो तर हा महाराष्ट्रामध्ये दसरा आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये कापसाची जी काढणी जी असते तर ही कापसाची काढणी केली जाते. त्याच्यानंतर कापसाच्या ज्या जाती आहेत तर कापसाच्या या ठिकाणी विरम बुरी त्याच्यानंतर किटियाळ आणि सध्याच्या काळामध्ये आपण बघितलं तर सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या हायब्रिड जाती संकरित जाती निघालेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या संकरित जातीची लागवड केली जाते आणि वेगवेगळ्या संकरित जातीची लागवड केल्यामुळे या ठिकाणी साहजिकच उत्पादन जे आहे हे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपणास वाढल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर आपण मुख्य पॉईंटवर येऊ आपण याच्या बाजारपेठा. तर कापसाच्या ज्या बाजारपेठा आहेत तर ज्या भागामध्ये कापसाचे उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होते त्या भागामध्ये कापसाच्या बाजारपेठा. मग कापसाच्या बाजारपेठांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामधले 4 जिल्हे आपला जो भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा या ठिकाणी कापसाची बाजारपेठ नाही. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा कापसाची बाजारपेठ नाही कारण या भागामध्ये कापसाचे उत्पादन होत नाही. मग ज्या भागामध्ये कापसाचे उत्पादन होते त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळामार्फत कापसाची खरेदी केली जाते. तर अमरावती अकोला खामगाव त्याच्यानंतर धुळे अंबरनेर चोपडा या ठिकाणी याचे जे बाजारपेठा आहेत ह्या बाजारपेठा त्या ठिकाणी होते. कापसाचे जे उत्पादन त्याच्यानंतरचं बघू आपण 2017-18 मध्ये
2017-18 17-18 कालखंडामधलं आपण कापसाचं उत्पादन बघितलं तर 6 लाख टन कापसाचे या ठिकाणी उत्पादन झालं. म्हणजे सध्या याचं उत्पादन अजून वाढलेलं असेल. ही 17-18 या ठिकाणी आपण आकडेवारी लिहिलेली आहे. तर एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी जो कापूस असतो तर कापसाचं जे उत्पादन या ठिकाणी जास्तीत जास्त होते. तर कापसापासून या ठिकाणी धागा तयार केला जातो. धागा तयार केल्यानंतर याच्यापासून कापड तयार केले जाते आणि जास्तीत जास्त कापूस हा कुठे वापरला जातो, कापडासाठी वापरला जातो. याच्यापासून धागा तयार केला जातो. या धाग्यापासून वेगवेगळे थ्रेड या ठिकाणी तयार केले जातात आणि तो धागा आणि याच्यापासून जो धागा असतो धाग्याला पीळ येण्यासाठी कापूस जो असतो कापसाचा जो धागा असतो तर एक धागा नसतो. तर या ठिकाणी वेगवेगळ्या धाग्यांपासून काय केले जाते, धाग्याला पीळ आणतात आणि ही पीळ म्हणजे ज्याला आपण आठ हे देतो आणि ती पीळ यावी म्हणून या ठिकाणचं हवामान दमट हवामान असते. तर दमट हवामानामध्ये या धाग्याला पीळ येत असते. म्हणून सुती कापडाच्या ज्या गिरण्या आहेत तर या सुती कापडाच्या गिरण्या कुठं या ठिकाणी मुंबईला असतात. म्हणून मुंबईला काय म्हणतात, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे जे म्हणतात. तर मँचेस्टर यासाठी म्हणतात कारण मुंबईचं हवामान काय आहे, दमट हवामान असल्यामुळे जो धागा असतो तर या धाग्याला पीळ चांगली येते आणि ही पीळ आल्यामुळे तर कारखान्यामध्ये काय केले जाते, याच्यापासून धाग्यापासून कापड तयार केले जाते आणि ते कापड आपण वापरण्यासाठी वापरत असतो आणि याच्यामुळे बरेचसे लोकांना काय होत असतो, रोजगार मिळत असतो. तर अशा प्रकारे आपण कॅश क्रॉप जे आहे तर या ठिकाणी कापूस तर या ठिकाणी ऊस आणि कापूस हे दोन पिकांची आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तर याच्यानंतर जो भाग आहे कृषीच्या ज्या समस्या तर कृषीमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या आपण पुढच्या पिढीला